मी अश्वगंधा खाल्ले, शतावरी खाल्ले, शिलाजीत खाल्ले, अगदी सुवर्ण भस्म, हिरक भस्म देखील खाल्ले. तरी देखील माझा परफॉर्मन्स व्यवस्थित होत नाही, इरेक्शन प्रॉपर येत नाही. अशा प्रकारच्या कमेंट्स किंवा प्रश्न मला बऱ्याचदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतात. या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच माहितीपूर्ण आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. मी अश्वगंधा खाल्लंय, शतावरी खाल्लंय किंवा आणखी महागडी कोणकोणती आयुर्वेदिक औषधं खाल्लीत तरी देखील माझ्यावरती काहीच परिणाम दिसून येत नाही डॉक्टर. आणि ही औषधे मी किती दिवस आणखी खाल्ली पाहिजेत, किती महिने ही औषधे खायची असतात, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचं उत्तर देताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा एखादा आहारीय घटक किंवा एखादा आहार किंवा औषध ज्यावेळेस आपण शरीरात घेतो तेव्हा त्याचं पचन योग्य प्रमाणात किंवा योग्य रीतीने होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पचनशक्ती अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा एखादा आहारी घटक आपण घेतो त्याचं स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन असे दोन प्रकारे पचन होतं. स्थूल पचनामार्फत पचन होऊन मलमूत्र विसर्जन इत्यादी घटक बाहेर टाकले जातात आणि सूक्ष्म पचनाचा जर विचार करायला गेलं तर आपल्या शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा प्रकारे धात्वांतर क्रिया होते आणि ज्याची ही क्रिया चांगली होते, ज्याची ही पचनशक्ती चांगली असते त्या व्यक्तीला जे काही तो खाईल त्याचा परिणाम दिसून येणार आहे. म्हणजे पचनशक्ती किती महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही महागडी औषधं खाल्ले किंवा मुबलक प्रमाणात तुमच्याकडे सुबत्ता आहे त्यामुळे तुम्ही महागडी औषधं किंवा महागडे पदार्थ खाल्ले देखील त्याचा व्यवस्थित परिणाम होणार नाही जोपर्यंत तुमची पचनशक्ती मजबूत असणार नाही. मग डॉक्टर ही पचनशक्ती मजबूत कशी करायची? साधा प्रश्न आहे, परंतु सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जर तुमची पचनशक्ती उत्तम करायची असेल तर रात्रीची पुरेशी झोप, किमान 6 ते 8 तासांची रात्रीची पुरेशी झोप घेतली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. पेल्विक फ्लोअरला, मसलला स्ट्रेंथ देणारे व्यायाम देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर मी सांगितलं की पोषक आहार असावाच, परंतु आहार हा वेळेवर घेतला गेला पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर आहार करता कामा नये किंवा पहिलं पोट अजून भरलेलं आहेच तरी देखील वरून आहार ढकलता कामा नये. म्हणजे भुक्तस्य उपरी भुक्तम, म्हणजे पहिलं अन्न पचलं नसताना वरून पुन्हा आहार ढकलायचा नाही. असे छोटे छोटे आहाराचे नियम आपण ऐकत आलेले आहेत, ते आपण पाळणं खूप गरजेचं असतं. नंतरची गोष्ट म्हणजे व्यसन. सिगरेट किंवा तंबाखू याचबरोबर अल्कोहोल यासारख्या व्यसनांचा तुमच्या परफॉर्मन्सवरती देखील परिणाम होतो. एवढंच नाही तर तुमच्या पचनशक्तीवरती देखील परिणाम होतो. त्यामुळे इत्यादी प्रकारचं व्यसन करता कामा नये. नेहमी प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे जर तुम्ही गोष्टी केल्या तर तुमची पचनशक्ती ही मजबूत होणार आहे, पचनशक्ती चांगली होणार आहे. आणि जेव्हा तुमची पचनशक्ती चांगली होईल तुमचा शुक्रधातूही चांगला होणार, याचबरोबर तुमचा सेक्शुअल परफॉर्मन्स देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारत आहात की मी खूप काही खाल्लं, सगळं खाल्लं तरी देखील परिणाम का दिसून येत नाही, तर त्याचं उत्तर हेच. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला इथे प्रकर्षाने सांगू इच्छितो की आणखी एक प्रश्न असा विचारला होता की सर किती महिने औषधं खायची? 3 महिने, 6 महिने, वर्ष अशी औषधं खाल्ली जातात. तर मी सांगेल की औषध कोणतंही असो तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा विशिष्ट कालमर्यादेपर्यंत खाल्लं गेलं पाहिजे. आयुर्वेदिक आहे म्हणून त्याचा साईड इफेक्ट होणार नाही असंही काही नसतं, परंतु योग्य ते औषध तुमच्या शरीराला जाणं आणि योग्य त्या कालावधीपर्यंत जाणं हे देखील खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुमचं औषध आयुर्वेदिक जरी असलं तरी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं गेलं पाहिजे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आयुर्वेदामध्ये काही औषधं दुधासोबत, पाण्यासोबत, मधासोबत किंवा आणखी एखाद्या कोणत्या घटकासोबत घ्यायला सांगितले जातात. याचं एक विशेष महत्त्व आहे, कारण ही औषधं एखाद्या विशिष्ट घटकाबरोबर घेतली तर त्याची गुणवत्ता आणखी वाढू शकते. म्हणजे एखादं औषध दुधाबरोबर का घेतलं गेलं पाहिजे, तर ती त्याची गरज असते, कारण त्याची गुणवत्ता आणखी वाढते. त्यामुळे बऱ्याचदा काय करतो आपण की हे अवेलेबल नाही म्हणून दुसऱ्या घटकाबरोबर मिक्स करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे संयोग हा देखील खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आयुर्वेदिक औषधे घेताना ती स्वतःच्या मनाने किंवा मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच्या मर्जीने घेता कामा नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हवी. इरेक्टाईल डिस्फंक्शन असो, परफॉर्मन्स एन्झायटी असो किंवा परफॉर्मन्स संबंधी कोणतेही इश्यू असो, शीघ्रपतन असो, या संदर्भात तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपले या विषयांवरती बरेचसे व्हिडिओ आहेत. त्या सर्व व्हिडिओंची लिंक किंवा प्लेलिस्ट खाली देत आहेत, ते व्हिडिओ आपण पाहू शकता.
तर तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो की चांगली पचनशक्ती असणं खूप गरजेचं आहे. इरेक्शन असो, सेक्शुअल फंक्शन असतो यासाठी. तर काय करायचं आहे, तर चांगली झोप घ्यायची आहे, व्यायाम करायचा आहे, आहार चांगला वेळेवरती, व्यसनं करायची नाहीत, प्रसन्न चित्ताने राहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. मी एक प्रकारे ह्याला सप्तसूत्री म्हणतो. ही आत्ता मी तुम्हाला सप्तसूत्री दिलेली आहे. या सप्तसूत्रीचं पालन अवश्य करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.